स्वरूपात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर केला. राज्यातील गावागावात जिथे जिथे साखळी उपोषण सुरू आहे आजपासून त्याचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. लढून आरक्षण घ्यायचंय, त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका, कुणालाही करू देऊ नका असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावरती होते. कणेरी इथल्या सिद्धगिरी मठाला त्यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाला नक्कीच न्याय मिळेल, मराठा समाजाला आरक्षण देणारच असं त्यांनी म्हटलं. आणि त्याचसोबत शिंदे समिती चांगलं काम करत असून थोडा वेळ लागतोय, त्यामुळे मराठा तरुणांनी संयम ठेवावा, टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. बीडमध्ये आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झालाय. बीड शहरातील महालक्ष्मी चौकात मराठा समाजानं ठिय्या आंदोलन केलं, तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील रोखण्यात आली. अज्ञात व्यक्तीनं महामार्गावरती एसटी बस पेटवल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. आहेर वडगावजवळ बीड कोल्हापूर स्लीपर कोच बस अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिली आणि यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. अहमदपूर छत्रपती संभाजीनगर बसवरती दगडफेक करत बस पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नेमक्या बसेस कोणी पेटवल्या या संदर्भात पोलीस तपास करतायत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठीच पेटवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला गेलाय. सरसकट जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाच्या वतीनं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भुसावळमध्ये गांधी पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. प्रांत कार्यालयावरती मोर्चाकडून निवेदन सुद्धा देण्यात आलंय. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजासोबतच संभाजी सेना सुद्धा आक्रमक झाली आहे. सरकारनं मराठा समाजाला सरसकट टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी 40 गावात संभाजी सेनेच्या वतीनं करण्यात आली. सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा मराठा समाजातील तरुणांचा उद्रेक होईल असा इशारा संभाजी सेनेच्या वतीनं देण्यात आलाय. मराठा समाजाच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी गावात कॅन्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. आगामी निवडणुकीत मतदान न करण्याची आणि राजकीय नेत्यांना गावात येऊ न देण्याची शपथ घेण्यात आली. कोल्हापूरवासियांनी सीमा बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठा आंदोलनासोबतच सीमा प्रश्न सुद्धा मांडण्याची मागणी केली त्यांनी आणि जरांगे पाटील यांनी हा प्रश्न हाती घ्यावा अशी मागणी सीमावासियांकडून करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न निघाल्यानंतर सीमा प्रश्न हाती घेण्याचं आश्वासन जरांगे पाटलांनी दिलं. कांद्यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. कांद्यावरती प्रत्येक टनामागे $800 निर्यात शुल्क आकारण्यात येणार असून 31 डिसेंबरपर्यंत हे निर्यात शुल्क लागू असेल. त्यामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. निर्यात शुल्क वाढल्यानं आपला कांदा बाहेर जाणार नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, तर आपल्याकडील कांद्याचा साठा संपू न देण्यासाठी केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं काहींचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर दौऱ्यावरती असताना त्यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली होती. यावरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवरती टीका केली. कांद्याचे भाव वाढले म्हणून निर्यात बंदी करणार नाही, कारण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो असं म्हणणारे पवार हे देशातले पहिले कृषी मंत्री होते आणि आता उलट कांद्याचे भाव वाढले म्हणून 40% मूल्यांकन लावणारे आत्ताचं सरकार आहे अशी टीका प्राजक्त तनपुरेंनी केली. नाना पटोलेंनी जळगाव दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील रहा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आमचा गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात पंढरपूरच्या वाखरे येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते. पंढरपूर भागातील साखर कारखान्यामध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्यानं जास्तीचा ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली. 100 टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला प्रति टन ₹10 आणि 250 टनासाठी ₹15, 500 टनासाठी 25 तर 1000 टनासाठी ₹50 बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चातगाव वनपरिक्षेत्रामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या संशयित 6 आरोपींना अटक करण्यात आली. आमेरजा गावालगतच्या जंगलातील कंपार्टमेंटमध्ये विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार करण्यात आली होती आणि या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. कोयनेसह पाटण तालुक्याचा काही भाग, चांदोली, वारणा आणि पोपळी परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची प्राथमिक माहिती नाही.
मराठा आरक्षणाबाबत आरक्षण कृती उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलवण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. या बैठकीआधी जस्टिस शिंदे समितीच्या न्यायाधीशांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. सर्व मराठा आरक्षणाच्या बाजूनं मग गावबंदी आणि वाहनांची तोडफोड कशाला, याचा विचार करायला पाहिजे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. आरक्षणासाठी अधिवेशन घेतलं तरी आम्हाला मान्य असेल असं ते म्हणाले. पुण्यामध्ये आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी कॅन्डल मार्च काढला. एसएसपीएमएस मिलिटरी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते डेक्कनचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असा हा कॅन्डल मार्चचा मार्ग होता आणि त्यात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले. सोलापुरातील बार्शीमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं. बार्शी तहसील कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरवरती मराठा आंदोलकांनी काळं फासत निदर्शनं केली. आरक्षणासंदर्भात शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ अमान्य असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. आमदार निलेश लंकेंनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलाय. दरम्यान वेळ पडल्यास मराठा आमदार अधिवेशन बंद पाडतील असं आश्वासन निलेश लंकेंनी मराठा समाजाला दिलं. साताऱ्यातील वाडे गावातील मराठा तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती बाईक रॅली काढली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. सोलापुरात अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी साखळी उपोषणात येऊन माफीनामा दिला. 50% आत आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा त्यांनी जाहीर केला. मोळी पूजनाच्या कार्यक्रमातील विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली. धुळ्यामध्ये दादा भुसेंविरोधात मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात दादा भुसे येणार असल्याची माहिती मिळताच मराठा आंदोलकांकडून निदर्शनं करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दादा भुसेंनी दौराच रद्द केल्याचं बोललं जात आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली. या संदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये मराठा समाजातील महिलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार खासदार राजकीय पुढाऱ्यांना साडीचोळी बांगड्या पाठवून तीव्र आंदोलन केलं. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपुली गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात ग्रामस्थ सहभागी झाले असून जिल्ह्याच्या पुसद आणि उमरखेड तालुक्यातील 80 गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पिसादेवी सर्कलमध्ये एक दिवस एक गाव अशा उपोषणाला सुरुवात करण्यात आली. सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 या काळात एक गाव याप्रमाणे परिसरातील गावं सावंगी रस्त्यावरती उपोषणात भाग घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी मराठा बांधवांनी त्यांना तीव्र विरोध करत मंचावरून खाली उतरण्यास भाग पाडलं. पिंपरी चिंचवडमधील नरे गावात जाधवर शिक्षण संस्थेमध्ये आलेल्या एकनाथ खडसे आणि रामदास कर्मांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. जालन्याच्या आंतरवाडी सराटीमध्ये मराठा बांधवांनी चक्क 50 किलोमीटरवरती लोटांगण घालत आपला पाठिंबा जाहीर केला. सकल मराठा मोर्चाचे पडसाद आता अकोला जिल्ह्यात सुद्धा उमटताना दिसत आहेत. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चरण गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. तसा फलक गावाच्या वेशीवरती लावण्यात आलाय. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी गावात आमदार खासदारांना गावबंदी करण्यात आली. तसे फलक गावाच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आले. माळशिरसच्या अकलूज गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात येत आहे. मतदानावरती बहिष्कार टाकण्याची तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याची शपथ घेण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या समर्थनार्थ कांदिवलीतील 100 मराठा बांधवांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. नांदेडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा पार पडला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी कार्यक्रमस्थळ बदलण्यात आलं. मात्र तरी देखील कार्यक्रमस्थळाबाहेर मराठा तरुणांनी जोरदार निदर्शनं केली. नांदेडमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमात स्थानिक आमदार आणि नेत्यांनी पाठ फिरवली. मराठा आंदोलकांच्या धास्तीमुळे स्थानिक नेते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. जालन्यातील खात गावात विजेच्या खांबावरती चढून मराठा तरुणांनी आंदोलन केलं. यावेळी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.